अरे माकड तर बसवर बसलंय. वैष्णव देवीवरून आल्यानंतर आम्ही एक दिवस रूम मध्ये झोपलो. त्यानंतर आम्हाला तिसऱ्या दिवशी जायचं होतं रिव्हर राफ्टिंगला जायचं होतं. त्यामुळे सगळ्यांनी सकाळी सकाळी आवरून घेतलं. रिव्हर राफ्टिंगला जायच्या आधी पोरांना म्हटलं आता आपण जेवण वगैरे करून घेऊ, मग रिव्हर राफ्टिंगला जाऊ. मस्तपैकी हॉटेलला जाऊन सगळ्यांनी पोटभर जेवण केलं. आपल्या पोरांची कशी रिव्हर राफ्टिंगची तयारी चालली ते बघा. अनिकेत शेटच्या साईजचं लाईफ जॅकेट सापडत नव्हतं, मग त्यांना बोललो की यांना लहान पोरांचं जॅकेट बसून द्या. आमची रिव्हर राफ्टिंग जवळपास 9 किलोमीटर होती. स्टार्टिंग पॉइंटला जाण्यासाठी त्यांची मोठी कार असती आणि आमच्यावर जी दिसते तुम्हाला ब्लॅक बॅग ती बोट आहे. रिव्हर पाशी गेल्यानंतर खूप भारी वाटलं, कारण जे पाणी होतं ना ते अख्खं बर्फाचं होतं. आपले आबीदादा आणि सागरदादा खूप घाबरले होते, कारण ते पहिल्यांदाच रिव्हर राफ्टिंगला चालले होते. म्हणजे त्यांचा चेहरा पाण्यासारखा होता, डायरेक्ट लाल झालेला होता. रिव्हर राफ्टिंगचा पूर्ण व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहे. बरं कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? नहीं हम लोग पैक पकड़े, कोई बात नहीं. चला पुढे.